चावतो यार तू साला. प्रत्येक तास मध्ये येतं का तुला काही? शी शिव व्हेरी बॅड यार. इकडे इकडे प्रत्येक तास मध्ये हे होतं आणि त्याच्याकडनंच होतं. शेवटचे कॅप्टन्सी कार्य, जो जीता वही सिकंदर. बिग बॉस विशाल निकम कॅप्टन बनावा, त्यासाठी मी ही गोष्ट करायला तयार आहे. ओ शिट. ही दोस्ती तुटायची ना. माऊलीची माया. विशाल तू खूप छान आहेस ग, छान तू करतोय चांगला. माझ्या पप्पांना बघायचंय. नमस्कार मराठी मित्रांनो, मराठी असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. का? कारण इथली काही वाक्य तुम्हाला खटकतील, काही चटका लावतील. पण सत्य आहे आणि ते पचवण प्रत्येकाला जमत नाही. बिग बॉस नवीन सीझन आलाय, पण खरंच काय मिळतंय? आपण सगळे कुठेतरी बिग बॉस बघतच असतो. मी सुद्धा बघायचो. गौतम गुलाती, सिद्धार्थ शुक्ला हिंदी सीजन्स, विशाल निकम, शिव ठाकरे मराठी सीजन्स. हे सीझन खरंच मस्त होते. माइंडसेट चेंज, थिंकिंग लेवल, थॉट्स सुधारण्यासाठी काही गोष्टी शिकायला मिळत होत्या. पण आताचे बिग बॉस सीझन पूर्ण फेक, स्क्रिप्टेड आणि फक्त टीआरपी स्टंट. हे मी अनुभवाने सांगतो. आपण मात्र काय, हॅशटॅग ट्रेंड झाल की लगेच मत द्यायला बसतो. कोणीतरी नॉमिनेट झाल की रात्री जागून वोट फॉर सेव्ह एबीसी ऑडियन्स विन्नर असं म्हणतो. पण असा विचार केला आहे का, ज्या गोष्टींवर खर लक्ष द्यायला पाहिजे त्या आपण इग्नोर करतो, आणि ज्या गोष्टी उद्या आपल्या डोक्यावर कोसळणार आहे त्यांना आपण आज मनोरंजन म्हणून बघतो. एक संतोष देशमुख हत्या प्रकरण हेच वास्तव आहे. सरपंच सरळ व्हिडिओ कॉल करून, फोटो काढून एवढी निर्घृण हत्या केली जाते, आणि कुणाच धाडस होत हे करायला? का? कारण पाठीमागे कोणाचा तरी राजकीय हात. ज्यांना आपण मत देतो त्यांचंच संरक्षण अशा लोकांना मिळत, आणि आपण मात्र बिग बॉसच्या सेटवर कोणाचा भांडण जास्त यावर चर्चा करतो. हे वास्तव आहे मित्रांनो. कडू आहे पण खरं आहे. 2 मुलींच्या आत्महत्या जबाबदार कोण? आज मुली आत्महत्या करत आहेत. सासरच मानसिक छळ, घरातल्या अत्याचार, समाजाचा दबाव, आणि तक्रार केली तरी पोलिसांची ढिसाळ प्रतिक्रिया. ज्या मुलीने तक्रार केली ती तक्रार वेळेवर घेतली असती तर कदाचित ती आज जिवंत असती. हे आपण मान्य करणार का? एकीकडे एमएलएचा मुलगा थायलंडला जातो आणि मिसिंग कंप्लेंट टाकली की आपले मिनिस्टर त्वरित विमान ट्रॅक करतात, रद्द करतात. आणि दुसरीकडे साध्या नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात 24 तास थांबा, पाहू. का? कारण आपल्याकडे व्यवस्था एकासाठी एक आणि सामान्य लोकांसाठी वेगळी. 3 डबल व्होटर सर्वांना माहिती पण कोणीच बोलत नाही. शहरात एकदा मतदान, गावात एकदा. दुहेरी मतदान. विधानसभेत नाही होत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगळ्या तारखांमुळे लोक शहरात आणि गावात दोन्हीकडे मतदान करतात. ही पद्धतच गोंधळलेली. हे लपलेलं नाही, नेत्यांनाही माहिती. तरीही कुणीच बोलत नाही. सगळे सोयीस्कर शांतता पाळतात. आता विचार करण्याची वेळ. बिग बॉस बघू नका असं मी म्हणत नाही. मनोरंजन चालू द्या, पण डोळे उघडे ठेवून. देश, राज्य, शहर संकटात आहे. हवा दूषित, गुन्हे वाढत आहे, मुली सुरक्षित नाहीत, प्रशासन ढिसाळ.
राजकारण गोंधळलेल, न्याय व्यवस्थेत विलंब, आणि आपण मनोरंजनामध्ये गुंग. कधीतरी ही आग आपल्या दारात येईल, तेव्हा बिग बॉस वाचवायला येणार नाही. शेवटचं एक वाक्य. आज ज्यांच्यासाठी आवाज उठवायला हवा त्यांना आपण दुर्लक्षित करतो, आणि उद्या जेव्हा तेच संकट आपल्या घरी येतं तेव्हा आपण ओरडत बसतो. म्हणूनच मित्रांनो, 1. ख्या मुद्द्यांवर बोला. 2. मुलींच्या सुरक्षेवर बोला. 3. न्याय मागा. 4. प्रश्न विचारा. तुम्हाला एकच विनंती, मनोरंजन बघा, पण वास्तव विसरू नका, कारण उद्या तुमचा नंबरही लागू शकतो. आपले विचार कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचा आवाज बनूया आणि महाराष्ट्राच्या फ्युचरसाठी एकसाथ लढूया.